ती या 75 वर्षामध्ये कोणी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला नाही. अनेक आपले राजकारणी होऊन गेले, मोठमोठे राजकारणी होऊन गेले, त्यांचे नाव आपल्याला घ्यायचे या ठिकाणी आवश्यकता नाही, गरज नाही, त्यांना मान द्यायची सुद्धा गरज नाही. जो गरजवंत झाला, जे गरजवंत आहे, जे शोषित आहे, जो वंचित आहे, जात फक्त मराठा करून काय झालं तर त्याची आर्थिक आणि शैक्षणिक आणि सामाजिक परिस्थिती खालावलेली आहे आणि ती खालावलेली परिस्थिती आम्ही तुम्हाला दाखवून देण्याचं काम केलंय. आणि म्हणूनच मनोज जरांगे पाटलाच्यामुळे आपल्याला जवळजवळ 58 लाख कुणबी प्रमाणपत्र मिळाले, कुणबींचे पुरावे मिळाले. हे पुरावे मिळणं गव्हर्नमेंटला काय लागतं, सरकारला काय लागतं, तुम्हाला जर सवलती द्यायची असेल तर तुमच्याकडे काहीतरी पुरावे असले पाहिजे. हे पुरावे देण्यासाठी सर्वात मोठं महायुद्ध आपण केलं आणि ते महायुद्ध जिंकलं मनोज जरांगे पाटील आणि त्यामुळे आपल्याला 65 लाख 58 लाखापर्यंत आपल्याला ते नोंदी गेलेला आहे. ती समिती आजही काम करते. समितीला काम करायला लावणं फुकटची गोष्ट नाही. एक तलाठी किंवा ग्रामसेवक तुमचं ऐकत नाही. वर्षानुवर्ष 1 वर्ष झालं ती समिती काम करते, प्रमाणपत्र पाहते, इथून हैदराबाद जाते, हैदराबादून महाराष्ट्रात येते, प्रत्येक कागद तुम्हाला काढून शोधून देते, तुमचं काम येते. ते काम कोण करायला लावलंय? सरकारला करायला लावलंय. कोणाच्या पैशाने करायला लावलंय? सरकारच्या पैशाने करायला लावलंय. कोणाच्या सुखासाठी करायला लावलंय? तुमच्या सुखासाठी करायला लावलंय. कोण करायला लावतोय? हे फक्त मनोज जरांगे पाटील. त्याला वाटतं माझा बाप फेट्यावाला आहे, कुठेतरी तो प्लेन मध्ये बसून गेला पाहिजे. अरे काशीला का जायना, आयुष्याला का जायना, पण नारळ फोडायला तुम्ही विमानात गेला पाहिजे आणि विमानात जाण्यासाठी माझं पोरग नोकरी लागला पाहिजे. तो आयएस झाला पाहिजे, आयपीएस झाला पाहिजे, कुठेतरी तहसीलदार झाला पाहिजे, पीएसआय झाला पाहिजे, वकील झाला पाहिजे, प्राध्यापक झाला पाहिजे आणि त्यात चांगला माणूस झाला पाहिजे. त्याने आपल्या समाजाला एकमेकाला विचारलं पाहिजे, एकमेकांचे गुणदोष एकत्रित केले पाहिजे आणि सगळ्यांनी फक्त आता आपल्याला द्यायचा आहे, तो फक्त आपल्याला कुणबी म्हणूनच द्यायचा आहे. आणि कुणबीच आपण आहोत, आपण शेतकरी आहोत, आपण कुटुंबाचे खाद्य कुणी नाही, एकच करायचं आणि सगळ्यांनी कुणबी म्हणून करायचं, तरच आपल्याला ओबीसी मध्ये सगळं मिळेल. आणि ते म्हणून देण्याचा पाठपुरावा करतात आपले जरांगे पाटील. या सगळ्या गोष्टी समजून सांगायचे. रात्री बेरात्री 2-2, 2:30, 3-3 वाजता या देशात आणि या जगातली कोणाची सभा झालेली नाही. जी सभा झाली ती फक्त मनोज जरांगे पाटील झाले. कोणत्याही प्रकारचं धार्मिक कार्यक्रम सुद्धा झालेला नाही. फक्त रात्रीचा जागर होतो भजनी मंडळींचा. त्याच्या व्यतिरिक्त असे कार्यक्रम होत असतात. लहान लहान लेकरं 1-1 किलोमीटर 2-2 किलोमीटर आया बहिणी घेऊन बसतात रात्री. का बसतात तुम्ही? तुम्हाला तुमचं लेकरू वाटतं. हे वाटलं पाहिजे. आमच्यासारखे पुढारी दिसले नाही पाहिजे. माणूस आपला लेकरू वाटला पाहिजे. हा उपाशी राहतो, 4-4 दिवस उपाशी राहतो, 8 दिवस उपाशी राहतो, 17 दिवस उपाशी राहतो. कोणासाठी? स्वतःचे लेकरं बाजूला टाकले. 7-7 महिने झाले. जरांगे पाटील मला वाईट वाटलं रात्री. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी काल दिवसभर त्यांच्या बरोबर आहे. आम्ही शेवटची सभा रात्री 10 वाजता कडेठाणची केली. त्या अगोदर आमचं असं ठरलं होतं की आम्ही पाठव देऊन निघाल्यानंतर पहिलं संभाजीनगर जायचे. 3 दिवस झाले माणसाची मुलगी ऍडमिट आहे दवाखान्यात. आज 4था दिवस आहे. काल त्यांना कळालं मुलगी, त्यांनी सांगितलं नाही. ते पण फार बिनघोर लोक आहेत की बापाला ते कळू देत नाहीत, बापाला दुःख कळू देत नाहीत. माझी मुलगी गेली, बापाला वाटेल बा मी काम करतोय, मला असं वाटेल, घराचं लक्ष येऊ देत नाही. अशा प्रकारचा संसार बायकोमध्ये असतात. तर संसार होतो की संसार कोणाचा करताय? हा संसार राज्याचा करताय, राज्यातल्या मराठ्यांचा संसार करताय, ते स्वतःचा संसार करत नाही. म्हणून अगोदर खऱ्या अर्थाने शहरामध्ये काल रात्री 6-7 कार्यक्रम केले. त्या दवाखान्याच्या जवळून आम्ही गेलो तरी दवाखान्यात बाबा गेला नाही. शेवटच्या शहराला आम्हाला सांगितलं आपल्याला कडे घालणार नाही, तुम्हाला माहित सुद्धा नव्हतं. ही मानसिकता काय? तर मला तुम्हाला भेटायचंय, तुम्ही माझ्यासाठी थांबलेला 2 तास थांबला, 4 तास थांबला. तुमचं दुःख पावत नाही, स्वतःचं दुःख लपून ठेवलं जातं. म्हणूनच सामाजिकता घडत असते आणि म्हणूनच आम्ही त्याच्यावर विश्वास टाकतो. तुम्ही आम्ही नाही टाकतो, सगळ्या महाराष्ट्राने टाकला, देशाने टाकला आणि म्हणून सरकार सगळं गदागदा हलायला लागलं. कसं हालतंय सरकार? गदगद हालतंय. भाषा नाही, काय घेणं देणं नाही. माझी भाषा आहे, माझी बोली आहे आणि माझीच शिवी आहे. या शिव्या देणारा सुद्धा तरी कोणीतरी पाहिजे ना या नालायकाला. आणि ही हिंमत पाहिजे त्याला. ही हिंमत कोणामध्ये येते? ज्याच्या त्याची चारित्र्य असते, संपन्न असतो, स्वतःहून असतो, स्वतः करण्याची उमेद असते आणि ती मिळवण्याची उमेद असते, तोच बोलू शकतो. तुम्ही आम्ही नाही बोलू शकत.
मग SIT लावली जाते, अमुक लावलं जातं, तमुक लावलं जातं, काय फरक पडत नाही. तुमच्यासारखी शक्ती, महाशक्ती जर पाठीमागे असेल तर SIT काय या जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला जरांगे पाटील आणि मी येऊ शकत नाही, तुम्हाला आज जेलमध्ये घालवू शकत नाही. हा महाराष्ट्र संपूर्णपणे ही तुमची पावती आहे. बेरात्र रात्री आपण पाहतो, ही तुमची खरी शक्ती, ही तुमची पावती आहे आणि हेच तुमचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. आणि तुमचा कर्तव्याचा तुमची जी कृती आहे या बालकांच्या ह्या चिमुकलं दिसतात ना, या उद्याचे आशीर्वाद. मित्र, 1 मार्काने नंबर गेल्यानंतर काय प्रॉब्लेम होतो हे फार वाईट असतं. या सगळ्या मुलांना कळतं, चांगली शाळा मिळाली नाही, चांगली नोकरी मिळाली नाही, चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळालं नाही. या सगळ्या गोष्टी कशाने होतात तर आरक्षण आजपर्यंत आपण कोणाला मागितलं नाही, आपण कोणाला त्रास दिला नाही, आपल्याला कोणाचा नकोय, आपण आपल्या हक्काचं मागतोय. ते संविधानात्मक असलं पाहिजे, शासकीय असलं पाहिजे, टिकणारं असलं पाहिजे, 50% असलं पाहिजे. ही लढाई नाही तर मराठवाड्याची लढाई पहिली जिंकलेली असते. आपण थोडेफार प्रमाणामध्ये, ती सर्व नसते. पण जरांगे पाटील साहेब, माझे भाऊ बांधव हे नसते महाराष्ट्रात आहेत, महाराष्ट्राच्या बाहेर आहेत, संपूर्ण महाराष्ट्रात मला सगळ्यांसाठी लढायचंय. माझे मायबाप सगळे आहेत आणि मी सगळ्याचं लेकरू, मी सगळ्यांसाठी काम करेन. आणि हा वसा आपल्याकडे घेऊन आलेले आहे. आज आपल्याकडे बराच वेळ झाला, आपणही उन्हात का बसलात तर फक्त त्यांना ऐकायला बसलात. या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे. 24 तारखेला एक आपली निर्णायक अशा प्रकारची सभा पुन्हा अंतरावलेली ठेवलेली आहे. शासनाला काय करायचं, जसं आपण 2 उमेदवार प्रत्येक गावात द्यायचे ठरवलंय, त्यांना आपल्याला केंद्राला चिंता लागलेली आहे. केंद्रातले आता पंतप्रधान आणि गृहमंत्री त्याच्यावर चर्चा करायला लागले. हा काय आहे मराठा आरक्षणाचा, आपण बोललो असतो तर बरं झालं असतं. आता मला जरांगे पाटील त्यांना आठवायला लागलेले आहेत की 2-2 जर उमेदवार भरले, हजार उमेदवार प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर भरले तर आपल्याला काय होईल, इलेक्शन होणार नाही, प्रॉब्लेम निर्माण होते. आपण हे सगळं संविधानिक करतोय, आपण कोणाचे दांडगाई करत नाही. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, याच्यावर निर्णय घेण्यासाठी ते आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना पुन्हा एकदा बोलावणार आहेत आणि 24 तारखेला आपल्याला त्या ठिकाणी यायचंय. हेही निमंत्रण मी आपल्याला या ठिकाणी देतो. आणि माझं तुम्ही 2 शब्द, आजपर्यंत खऱ्या अर्थाने मी कधीही बोललो नाही जरांगे पाटलांच्या समोर, कोणी बोलत सुद्धा नाही. मला तुम्ही का बोलायला लावले मला माहित नाही, तरी तुमची मी दिलगिरी व्यक्त करतो, बोललो 2 शब्द. धन्यवाद. सर, हे आपल्या प्रेमाचं गाव आहे म्हणून दादांनी सुद्धा आपल्याला बोलायचं सांगितल्यामुळे आम्ही ही संधी दिली. खरं तर या गावामध्ये मी लहानसा मोठा झालो. अखंड हरिनाम सप्ताह आणि गावातील लग्न कार्य सोडल्यानंतर दादा आपली सभा अंतरवालीची असेल किंवा आमच्या टाकळ्याच्या फाट्यावर झालेली सभा असेल किंवा आजची सभा असेल, त्याच ठिकाणी या सगळ्या महिला मी पाहिल्या. त्यानंतर मी कुठेही महिला पाहिलेली नाहीये. कारण त्यांच्या मनात ही भावना आहे की हा आपला भाऊ आहे, आपला लेख आहे आणि हा आपल्या समाजाने घडतोय. त्या उद्देशाने या महिला इथं आलेल्या आहेत. नाहीतर दिवसभरात आमच्या महिलांना जर आम्ही जरी म्हणतो की माझं काम विचारलं तर ते म्हणजे तू थोडं वेळ थांब. पण आज एकाही महिलांना कोणालाही नुसतं अनाउन्समेंट ऐकल्यानंतर इथं 1000 लोक जेवतील एवढ्या पोळ्या त्यांनी आणून दिल्या आणि या सगळ्या महिला त्यासाठी थांबलेल्या आहेत. म्हणून दादा, हे सगळी किमया जी आहे ती आपली आहे, तुमची किमया आहे. यानंतर यानंतर आमच्या गावचे भूमिपुत्र, गावचे भूषण सुरेश काका वाकडे हे आपलं मनोगत व्यक्त करतील. आणि तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज आणि माता जिजाऊ यांना मनात मुद्रा करून आज आपण खऱ्या अर्थाने आपण मराठा योद्धे जरांगे पाटील यांनाही मी एक आदरपूर्वक सन्मान करतो. आणि आजच्या या व्यासपीठावरील माझे सहकारी प्राध्यापक चंद्रकांत भराट सर, गंगाधररावजी काळकोटे पाटील व सन्माननीय व्यासपीठ आणि समोर पाठवणाऱ्या माझ्या बंधन भगिनींनो, मी दादांना एकच परवा त्यांना बोललं आमच्या टाकड्या मठात तुम्ही या. त्यांनी आपल्याला एक कोणत्याही शब्दाचा विनम्र नव्हता. आपल्या या गावासाठी आपल्याला वेळ देतात. मला एक फक्त खंत वाटली होती की मागच्या वेळेस तुम्ही राष्ट्रपती गेले होते आणि पाठापाठामध्ये जास्त भेट झाली. म्हणून दादा आम्ही तुम्हाला आमच्या गावामध्ये आपण दादा हे थोडा वेळ दिलाय आणि दादा हे खरंच फार मोठं मोलाचं काम करतायत. आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून
आणि ज्यावेळेस त्यांच्या हाकेची काका बरोबर चला, सर बरोबर चला, तर आम्ही त्यांच्या बरोबर रोज काम करतोय. आणि दादा हे फार आपल्या समाजासाठी जीव तोडून जीव ओतून काम करत आहे. त्यांच्याबद्दल फार फार जास्त म्हणजे बोलत म्हणजे जेवढं बोलत तेवढं कमीच आहे. तर दादाच आपल्याला सगळ्यात जास्त ऐकायचे. सर्व आपले गावकरी मंडळी आमच्या या शब्दाला मान देऊन आले, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आदरपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो. यानंतर आमच्या गावचे भाषे प्राध्यापक संतोष लांबे सर हे आपल्याला मला वक्तव्य देतील. सारं गाव मला समजून नाही का मस्त. आई जगदंबेच्या कृपेने या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांच्या उद्धारासाठी पुन्हा एकदा प्रत्येकाला आशा असलेला एक युवा नेता मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये विशेष म्हणजे मराठवाड्याच्या मातीमध्ये जन्माला आला हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. गेल्या 20-25 वर्षाचा लढा अनेकांनी लढला, परंतु या लढ्याला एक निर्णायक टप्प्यापर्यंत आणण्याची ताकद तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आणि एक निष्ठ आणि प्रामाणिक जर नेता असेल तर त्याच्या मागे कसं खंबीर समाज उभा राहतो त्याची प्रचिती आपल्या सगळ्यांना दिसते आहे. भराड सरांनी मनोज दादांचे अनेक किस्से सांगितले. मी पत्रकाराच्या अँगलनी सगळ्या जगाला बघत असतो. मी जात म्हणून एखाद्या महामानवाला बघत नाही. मनोज जरांगे केवळ एका जातीपुरते मर्यादित राहिलेला व्यक्तिमत्व नाही. आम्ही रस्त्याने येत असताना सगळ्यांनी पाहिलं, आपल्यासोबत गाड्या होत्या. रस्त्यावर ठिकठिकाणी लोक सत्काराला उभे राहत असताना अनेक मुस्लिम लोकांनी भर रमजानामध्ये त्यांचे सत्कार केले, रस्त्यावर उभे राहत. गावागावात हजारो नेते आहेत, कार्यकर्ते, करायचं काय ते कळत नाही. आम्ही आज ज्या कामासाठी आलो होतो ती सांगून भेट होती आपेगावची. आपेगाव मधल्या सोपानावटे यांच्या मृत्यूनंतर मराठा आरक्षणाची त्यांनी प्रचंड मोठी लढाई लढताना जरांगे दादांच्या बरोबर पुष्कळदा ते आलेले आहेत आणि त्यांनी आत्महत्या केली. 1 महिना साधारणतः उलटत आलेला होता आणि एका कार्यकर्त्याने मला सहज म्हटलं, मी म्हटलं माझं स्टेटस टाकलं मी आज की उद्या दादा येत आहेत आणि दक्षिणेश्वराला बातमी लावली. तर एका कार्यकर्त्याने मला टाकलं की 1 महिना झाला आत्ताशी जाग आली का, पहा लोकांची वृत्ती. मी त्याला म्हटलं की त्यांची मुलगी 4 दिवसापासून ऍडमिट आहे, बाबाला वेळ भेटला नाही. कारण गावात लोक रस्त्यावर उभे आहेत, जिथं हात दाखल तिथं गाडी थांबतीये. ही कशासाठी आहे की तुमच्या मनातली तळमळ आणि तुमची जी वेदना आहे ती त्या माणसाच्या काळजाला पिळवते आणि म्हणून ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ते उभे राहतात. म्हणून महिना झाला घरातच नाही इथपर्यंत कशी येते. पण 1 महिन्यात तुमच्या गाववाल्यांनी काय केलं, तिथं बसल्या बसल्या 1 मिनिटामध्ये त्यांनी फोन लावला प्रशासनाला आणि जिल्हाधिकारी कार्यालयातून तहसील आणि तहसील मधून आम्हाला इथे येईपर्यंत तिथं तहसीलचा कार्यकर्ता हजर होता फाईल तयार करण्यासाठी. म्हणजे आत्महत्या केलेल्या ज्या सवलती शासनाकडून जरांगे पाटलांनी जेव्हा संघर्ष केला त्यानंतर मिळालेला आहे त्या 0 मिनिटामध्ये, म्हणजे आम्हाला आणखी टाकळीपर्यंत आम्ही पोहोच नाही तोपर्यंत तहसीलचा माणूस तिथं पंचनाम्याला पोहोचलेला. ही असती ताकद. म्हणून कुठल्या राजकीय पदावर असण्याची गरज नसते. एक सामाजिक कार्यकर्ता जर प्रामाणिक असेल आणि समाज जर मागे असेल तर शासन सरांनी सांगितलं तसं गदगद हालत नाही, दडदड पळत. म्हणजे झोपलेल्यांना जागे करणं, जागे करणाऱ्यांना चालतं करणं आणि चालणाऱ्याच्या हातात धावण्यासाठी यशाचा झेंडा देणं, हे जे सामर्थ्य एखाद्या शब्दात एखाद्या माणसात असतं ते जरांगे पाटलांच्या अंगात आहे. आणि ती आपण सगळ्यांनी अशी शक्ती कायम ठेवावी, त्यांचा शब्द प्रमाण असावा. हजारो स्टेटस मुलांचे चालू आहे. आता राजकीय नेते हळूहळू मुंडके काढायला सुरुवात होती. बऱ्याच जणांची अजून हिंमत व्हायला दादा, वेगवेगळ्या पक्षात आहेत परंतु ते अजून हिंमत करत नाहीत. ते म्हणतात काय करावं, बाबाच्या विरोधात बोललं ना आमचे लोक ठोकूनच काढतात. त्यामुळे आपल्या लोकांनी अशीच हिंमत ठेवायची, पक्षाचा कोणताही असो, दादाच्या विरोधात बोलला की झोडूनच काढला पाहिजे. एका साध्या मंत्र्यांच्या सभेसाठी पोलीस यंत्रणा परेशान होऊन जाते. आपल्या लाखोच्या सभेमध्ये कधी पोलिसांना त्रास झाला नाही, कधी प्रशासनाला त्रास झाला नाही.
जर शिस्तीचा नेता असेल, करतात चांगला असेल तर सगळं चांगलं, करतात पेतर असेल तर काय करायचं. बाकी शासनानं आपल्याला जे दिलंय तिथपर्यंत आपण समाधानी नाही. आज इथं यांनी सांगितलं आमचे भाचे सर, नरकेंना ओबीसीचे प्रमाणपत्र सुरू, ताबे तसेच, म्हणून सगळ्या स्वाऱ्यासाठी बाबा भांडतो. जरांगे पाटलाला प्रमाणपत्र मिळालंय पण ताबे बाकी, म्हणून ते लढतात. म्हणून लक्षात ठेवा की सगळ्या सोयऱ्याचं होईपर्यंत माघार नाही, आणि जोपर्यंत जरांगे पाटील म्हणत नाही तोपर्यंत माघार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, तुमच्या सुद्धा तांब्याच्या राजुरीला प्रमाणपत्र मिळालेले आहे, थोडं फक्त शोध घ्या. यानंतर जे आज आपल्याला या संवादामध्ये मार्गदर्शन करणार आहेत असे मराठा योद्धा, संघर्ष योद्धा, मराठा हृदय सम्राट आदरणीय श्री मनोजदादा जरांगे हे आपलं मनोगत आणि संवाद आपल्याशी सांगतात. हिंदवी स्वराज्याचे छत्रपती छत्रपती शिवराज आंबे टाकळी गावातील जमलेल्या सर्व मराठा बांधवांना माझ्या मनाचा देश आहे. मराठा आरक्षणाची लढाई ही मराठ्यांनी आता जिंकत आणली. तसं तर या देशात आणि या राज्यात आतापर्यंत 100% आंदोलन एकही यशस्वी झालेलं नाही. परंतु ही पहिली वेळ आहे की करोडो मराठा समाज एकत्र आला आणि ही लढाई 100% यशस्वी झाली. हे देशातलं पहिलं उदाहरण. आपण 10% स्वीकारलं नाही म्हणून थोडी कसर राहिली. नसता 57 लाख नोंदी मिळाल्या. त्या 57 लाख नोंदीच्या माध्यमातून 1.25 करोड अंदाजे मराठ्यांनी आजपर्यंत राज्यात आरक्षण घेतले. 1.25 करोड मराठ्यांनी. आणि हे 10%. असं एकूण जर बघितलं तर 100% लढाई देशातली ही पहिली लढाई आणि पहिलं आंदोलन हे यशस्वी झालं. परंतु 10% आरक्षणाची मागणी मराठा समाजाची नाही. मराठा समाजाची मागणी ओबीसीतून आरक्षण पाहिजे आणि ते 10% दिलेलं टिकत नाही. म्हणून ही 100% लढाई यशस्वी होत नाही. एकदा जर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाली मग मात्र महाराष्ट्रातल्या घराघरातल्या प्रत्येक मराठा समाजाला या आरक्षणाचा लाभ होणार आहे. आरक्षण मिळणार. ही लढाई 100% झाली असती. पुढे लागत असलं तर मागे सरका थोडं किंवा मग पुढे या इकडं. पुढची बाजूला जर ऊन लागत असलं तर मग या पुढच्या बाजूला. हेही 100% आंदोलन यशस्वी होते. एकदा जर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाली हे आंदोलन देशातलं आणि राज्यातलं पहिलाच तारीख 100% यशस्वी झालेलं. नसता 10%, 20% असंच यशस्वी होतं. 100% होतं. मी नाही हटणार. तुम्ही यासाठीचा उल्लेख केला सर, काही झालं मी मात्र हटत नाही. कारण मला कशाची गरज होती. गाडी म्हणून तर गाडी येते, डिझेल टाकायचा म्हणून तर दुसरा टाकेल. सरकारच्या पैशाची आणि पदाची मला गरज होती. त्यामुळे मी देणार तर माझं आयुष्य सुद्धा मराठ्यांना आणि आरक्षण सुद्धा मराठ्यांना. आणि हे गाव मला आजपासून नाही बदलत, अनेक वर्षापासून. मी स्वतःच घालायला गेलो नाही तर सरकारला उलट पालट करायला सुद्धा देणार. त्यांनी काय नेमली आणि काही काय नेमली. माझ्याजवळ हाही काय यासाठी नेमायला
यासाठी कोणासाठी राहते? ज्याने हजारो कोटी रुपये घोटाळा केला त्यासाठी. ते तर त्यांच्या भोवतीच फिरत येते हजारो कोटीवरी. ईडी लावली की पक्षात गेलात म्हणून समजायचं. त्यांना वाटलं याला जरी ईडी लावली हेव्हा आपल्याकडे आला म्हणजे मराठ्यांचं आंदोलन मोडून जाईल, मराठ्यांना आरक्षण द्यायचं राहून जाईल. मी म्हणलं ईडी नाही, तू का नाही त्या कुठून आण. मी मात्र हटत नाही. आज सगळे भ्रष्टाचारी सुद्धा त्यांच्या बाजूने येत आहे. त्यांना नाही यासाठी मला लावले. माझ्याजवळ काय मग जर पाकिट आणलं ना तर चोराने तर चोरा सुद्धा 2 दिवस भागत जात नाही. एवढा लोन येतो त्याला. त्याला वाटतं का बेकार गिरायला लागलो होईल. कधीच त्याचा खाली हात गेला नसतो. पण महापाकिट जर हाणलं तर चोर सुद्धा टेन्शन मध्ये येतो. माझ्याजवळ आहे का? माझ्या घरावर सिमेंटाचे पत्रे तेरा नेतो टाकतो माझ्या घरावर. ते भंगारात बी विकत नाही. कारण माझी संपत्तीच माझा मराठा समाज आहे. मायबाप आणि दैवतच माझा मराठा समाज. त्यामुळे मला नाही कळत याची आरक्षणाचा काय फायदा आहे. हे जे शिकते पोरं आणि त्यांचा 1% नंबर हुकला त्याला विचारा आरक्षणाची काय किंमत आहे. ज्या बापानं ज्या आईनं कर्ज काढून पोरं शिकवले त्यांना विचारा आरक्षणाची काय किंमत आहे. तुम्ही वाट्यावर बसून चव्हाट्यावर बसून गप्पा मारणार, तुम्हाला नाही करणार. जे पोरं आय झाले, जे होता राहून गेले, जे नोकरदार वर्गात भरती झालेले, त्यांची बढती नाही झाल्यावर त्यांना विचारा आरक्षणाची काय किंमत आहे. आणि मग हा संघर्ष कोणासाठी चालू? मी एवढी सरकारची दुश्मनी पत्करली का मराठा समाज मोठा व्हावा म्हणून? नुसती सत्ता नाही माझ्या विरोधात गेली, विरोधी पक्ष सुद्धा माझ्या विरोधात गेला आणि माझ्या समाजाच्या सुद्धा विरोधात गेला. एक बाजू गेली तर माणूस मानतो, एक जण विरोधात गेलाय, पण विरोधी पक्ष सुद्धा माझ्या विरोधात आहे आणि माझ्या जातीच्या सुद्धा. ए गुळगुळ आरक्षण नाही पाहिजे तुला. माझा समाजही कितीही विरोधात गेला, सत्ताधारी आणि विरोधात, तरी माझा समाजही हटत नाही आणि मी पण हटत नाही. अशी जोड जमली आमच्या दोघांची आता सध्या मराठा समाजाचे माझे. मी मागासारखा माणूस ते बी सरकत नाही आणि ते मागासारख माणूस तर मी बी सरकत. असे वस्तात लागलो तर आम्ही त्यांना ते तर डोकंच खाली देत. ते म्हणजे काय निवार माहिती लागलं राहावे, ऐकत नाही कोणाचं, काहीच नाही. काय काय पाहिजे? माझ्या समाजाचं 75 वर्ष यांनी वाटवलं केलं. यांचं काय ऐकायचं नाही. आमच्या बापदाद्यांचे कंबरडे मोडेपर्यंत कष्ट केले, त्यांनी लेकरं शिकवले. यांचं ऐकायचं काय समज? 75 वर्षात सगळ्या पक्षातले नेते आपल्या बापदाद्या मराठ्यांनी मोठे केले. एकही नेता आपल्या लेकराच्या बाजूने आज बोलत नाही, एक सुद्धा. मग ही लढाई आपल्यालाच लढायची ना आपल्याला जिंकायची हे आपण ठरवलं आणि आपण ताकदीनं या लढाईत उतरलो. आरक्षणाची किंमत मला काल सुद्धा कळाली. एक मुलगी, मला वाटतं वाशिमची ना, वाशिमची मुलगी आहे. ते एका भरती झाली पण नंबर लागला 21वा. म्हणजे ते कुठंतरी आता कर्मचारी किंवा शिपाई झाली असते. 21व्या रँकला गेली होती. तिच्या नशिबानं दुसऱ्या दिवशी प्रमाणपत्र निघालं. हेच आरक्षणात तिची रँक 21 वरून डायरेक्ट 2 वर आली. ती IAS दर्जाचे अधिकारी. ती मुलगी बोलताना सुद्धा रडत होती. इतकं नशीब बदलतं. आरक्षणात एवढी ताकद आहे. तसं तुम्ही प्रॉपर्टी तुमच्या लेकरासाठी ठेवली का मग तितकेच आरक्षण सुद्धा तुम्हाला प्रॉपर्टी म्हणून गरजेचं. यांच्याकडून सगळ्या शहरीची अंमलबजावणी घ्यायची, त्यात काही शंका नाही. लावू द्या, आचारसंहिता लावली असेल, आचारसंहिता लावली म्हणून काय झालं? पुन्हा टक्कर आपल्याशी सुट्टी नाही. त्याला वाटत असेल आता सुख काय म्हणतात ना, हे एवढेच आचारसंहितेपर्यंत महिन्यात 1.5 महिन्यात आला. पुन्हा आपण दंड थोपटून मराठ्यात तयार आहे. सुट्टीच नाही यांना आरक्षण घेतल्याशिवाय कितीही ताकद लावलं.
काहीही हटत नाही, काही केलं तरी हटत नाही. यांनी काही यासाठी नेमू द्या, यांना काय नेमायचं ते नेमू द्या. मध्ये मै तर बदनामीच केली भयानक. जे नाही तेच बाहेर काढायला लागले. काही 2-4 ते टबळे हाताखाली धरले आणि ते बडबड करायचं तिकडं. जे मराठ्यांच्या जीवर लागलेले तेच मराठ्यांच्याच विरोधात उठले, मीडिया पुढे बोलायला लागले. थोडेफार पैसे दिले असतील, त्या पैशासाठी जात विकायला लागला तुम्ही. मी आजपर्यंत नाही जात विकली. मी काही चूक नाही करत. इमानदारीनं माझ्या समाजाचा लढा लढतोय म्हणजे मी काय चूक केली का? मी माझ्या समाजावर निष्ठा ठेवली म्हणजे चूक केली? मी माझ्या समाजाच्या पोराला आरक्षण लागतंय ते मागतोय म्हणून मी काही चूक केली का? मी नेमकं केलं काय? मी माझी इमानदारी किंवा माझ्या समाजाला विकून मी नाही मोठा होऊ शकत. माझे 2 लेकरं सुखात राहते. मग करोडो पोरांचं जर वाटलं झालं ते पाप डोक्यात घेऊन रस्त्याने मी जायचं कसं? त्यामुळे मी नाही बदलू शकत त्यांना. त्यांनी खूप षडयंत्र लावले माझ्या विरोधात, खूप काय. आपण मुंबईला चाललो होतो त्याच वेळेस त्यांनी मोठे ट्रॅक लावले होते बदनाम करण्यासाठी. तेही आपल्याला माहीत झाल्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की याला आमदार मंत्र्यासह नावं माहीत झाले तेव्हा आपलं वाजवून टाकले. ते ट्रॅक त्यांनी बंद केले. मध्ये पुन्हा सुरुवात केली. खोटे गुन्हे दाखल करणं, बोर्ड काढणं, जेसीप्या लावल्या त्या विरोधात गुन्हे दाखल करणं. मला जेसीप्याचं गणितच नाही कळालं. आणखी मी मराठ्याच्या पोराला सांगतोय तुम्ही जेसीप्या लावू नका, पण पोटे लय कालादारी ते लावल्याशिवाय राहतच नाही. त्या पिंपळनेरला गुन्हे दाखल झाले जेसीपीवर. मग तर वसमतवाल्याने 250 ते 300 जेसीप्या लावल्या. हो द्या म्हणजे काय व्हायचं म्हणजे मराठ्या नाही का. पण मला ते जेसीपीचा एक प्रोग्राम कळाला नाही. सरकारला नेट काय? जेसीप्या आमच्या, फुलं आमचे, माणसं आमची, पैसे आमचे, डिझेल आमचं, भाडं आणि त्यांना मागणी आमची, रस्ते आमचे. मग तुला मुंबईपासून काय व्हायला लागलं नेमकं? त्यांच्या एका नेत्यावर फुलं नाही टाकलं, त्याला आम्ही काय करू? त्यांचे अमित शहा साहेब आले ना संभाजीनगरला आणि यवतमाळला पुढं ते मोदी साहेब आले, त्यांच्या टकोऱ्यावर फुलं नाही टाकली, त्यांनी काय करू? तुम्ही आनंद 200-300 टन वातावरून 200 टन त्यांच्या टकोऱ्यावर, त्याला आम्ही काय करावं? तुम्ही आमच्या जीवावर मोठे झालेले आहेत. आम्ही इथं गोरगरिबांना मोठं करतोय म्हणून ते लेकर टाकते. तर तुम्हाला काही अर्थ नाही. मी लय बार सांगितलं यांना की तुम्ही त्याची शिका लावू नका, तुम्ही हरही ठेवू नका, पण ते ऐकतच नाही. त्याला मी काय करणार? आत्महत्याग्रस्तांचा विषय मी ज्या आत्महत्या मला कळाल्या जवळपास शक्यतो 90% मी भीती दिल्यात. पण महाराष्ट्रातल्या कानाकोटात असल्यामुळं करता मी एकटाच आहे. माझ्या खांद्यावरती समाजाच्या आरक्षणाची जबाबदारी आहे. आत्महत्या केलेल्या कुटुंबाच्या परिवाराच्या सुद्धा न्याय मिळवून द्यायची जबाबदारी. विरोध्याला नाही, मलाच डोकं लावावं. सरकारशी मला डोकं लावायला लागतं. बैठका कार्यक्रम याला हेही मलाच घ्यावे लागते. मी जाणून बुजून टाळत नाही, पण कळालं की त्याच दिवशी त्याला न्याय देतो. थेट मुख्यमंत्र्यांना सांगून आत्ताही मी मुख्यमंत्र्यांना सांगितले आत्महत्येच्याबद्दल. ते तातडीनं मार्ग लागले. हे बघा, काही नावेलाजी होऊ नये, घटना व्हायलाच नाही पाहिजे. मी पहिल्यापासून सांगतो आत्महत्या करू नका. परंतु आपली सुद्धा जबाबदारी गाव म्हणून जर एखादी आत्महत्या झाली तर एक कुटुंब आपल्या गावाला सांभाळून आले मोठी गोष्ट नाही. नाही सरकारनं दिलं तर कोणाच्या जीवावर राहायची काही गरज नाही. आपण जर मनावर घेतलं, त्या घरातला करता पुरुष गेला, त्या आई बहिणीच्या कंपाळाचं कुंकू पुसलं, तिचे लेकरं उघड्यावर पडले, याची त्याची वाट बघण्यापेक्षा सरकारची कोणाची मदत देईल का नाही, नुसते गावाने जरी ठरवलं तरी 2 पिढ्या त्याला मदत होईल एवढी ताकद का आपल्या सुद्धा गावात आहे. आपणही सगळेजण त्या बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहायचा. कारण त्यांचं शेवटी लेकराला कोणीच नसतं गेल्याच्या नंतर. त्यांनी आत्महत्या केली आपल्याला न्याय मिळावा म्हणून, आपल्याला आरक्षण मिळावं म्हणून. आपणही सगळ्या परिसरानं गावकऱ्यांनी त्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे. नुसता तो गेला
आणि त्यानंतर लक्षच नाही दिलं तर इथून पुढं काम करणारे लोक सुद्धा तयार नाही होणार. आपणही सगळ्यांनी कौतुक कळवतो. नाही माझ्या ज्यांनी एखादं झालं तर तुम्ही पुढं होऊन स्वतःचा मुलगा म्हणून समाजानं सुद्धा काम करा. तुम्हाला काय हरकत नाही समाजाच्या लेकरासाठी तुम्ही पण मायबाप म्हणून त्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहता. सगळे गावकरी आपल्यात असणारे मोठे मोठे काही माणसं आहेत त्यांनी सुद्धा उभं राहिलं पाहिजे. मी तर लेकरू म्हणून काम करतोय, मी कुठंच कमी पडणार नाही हा माझा शब्द आहे. तुम्हाला आत्महत्या दिलेल्या बांधवांच्या कुटुंबाला मी जिवंत आहे तोपर्यंत कधीच कमी नाही पडणार आणि सरकार स्तरावर त्यांना मदत मिळण्यासाठी रात्र दिवस करत नाही. परंतु उगाच कशात नाराजी दाखवायचं जोडा. त्यांच्या पाठीशी सगळा समाज आहे. आपण सुद्धा रात्रंदिवस पहिले सुद्धा 42 बांधव बलिदान दिले होते एक 4-5 वर्षापूर्वी. त्यांच्यासाठी सुद्धा मी 3.5 महिने सलग आंदोलन करून लढलो आणि त्यांना न्याय मिळवून दिला. त्याच्यात काही शंका नाही. मात्र तुम्हाला एक या बैठकीच्या माध्यमातून सांगायचं पण मला एक नाही काकाला म्हणून मी बैठकी घेतो आणि तुम्ही सवाल घेतल्यासारखी घेतली. बैठकीची बोलली होती आम्ही पुरं गावात जमलंय तुमच्या नोंदी निघाल्या नाही कसं काय तुमचं जळलं तुमच्या नामची का भावती होती काय आमचा तपास लागणार कोणकडे मग सगळे सोयऱ्यावर टाकलेले काय आता एकदा जर सोयऱ्याचं अंमलबजावणी झाली की सोयऱ्या मेहनत म्हणायचे त्याच्यात दारात जाऊन बस उठायचं म्हणजे त्याला ती म्हणायची पुस्तक सर मारायचं 50 रुपयाचं पेट्रोल टाका त्याला चहा पाजा एकदा आपलं काढून घ्या त्याला परत नेऊन सोडा आणि सोडतात तिथं पैसे सगळ्या सोयऱ्याशिवाय सरकारला सुट्टी नाही. काल परत एक माहिती मिळाली महाराष्ट्राचं आंतरवाडीसह महाराष्ट्रातले सगळे मागे घेतले मुख्यमंत्र्यांनी मला मात्र आणखी अधिकृत माहिती नाही. माझ्यापर्यंत सरकारचे वतीनं अधिकृत पत्र आलेलं नाही. फोन आले सरकारचे कोणी ते सगळ्यांचे सुरू 2-3 दिवसापासून चांगला कुठल्या ते मायमा हे कोट्याने व्यापार आहेत ना हे निवडणुकीत ते धरलं आम्हाला म्हटले फॉर्मच भरायचं म्हणजे सगळे आता इतके फॉर्म भरल्यावर तुम्हाला चिन्ह काय द्यायचं नाही. आता एका मतदारसंघातून 20,000 फॉर्म भरल्यावर यांना चिन्ह नको म्हणाल कांदा बटाटो टमाटो गोटे गाठी आणि आपल्या नदीमध्ये त्याचं सापडते का नसलेली भजी की नाही कोण डोकं लावतोय कोण नाही घेऊन नाही मग आणायचं नाही त्याला ढकलून नाही कारण आपल्याला काय राजकारणातलं नाही कळत पहिले तराच जाईल कोणाला ते फोन करतात मला तिथून मुंबईतून ते मला म्हणते होय तुम्ही फॉर्म भरणार आहेत का काय मराठीत लोक मला नाही म्हणजे भरणार त्या दोन्हीसाठी ते फुल टेन्शन मध्ये हे काय होत काय नाही आणि काय पोरं ते सोशल मीडियात काही टाकी ते मुंबईत जात होते तशी तर मुंबईला भजी देखील माहिती तुम्ही सरकार कशाला मला मुंबईत जायचे आधी आजच माझ्या फुल करून बसले मंत्र्याच्या दारात भात शिजायचे एका जर मला व्यापी गेले तिथं आंघोळ करायचं 2 घंटे झालं तरी आंघोळ संपा त्याला तर दाराच्या बाहेर येत आहे ना आणि कुंकड जात आहे ना 8-8 बारे साबण लावली ती मला साबण संपूस तर आंघोळच नाही संपायची फुल लोड मध्ये सगळे ती एक पीस काय हरलं मी चिठ्ठ्याला घेतो बघ तुम्ही एकटेच मी नाही सांगत भाऊ मी नाही सांगत म्हणून ते मार्गच नाही आपला ते आता समाज ठरवून काय मी समाजाचा मालक नाही समाज माझा मालक माझं फक्त एकच स्वप्न आहे फक्त आपलं एकच स्वप्न आहे गोरगरिबांच्या लेकरांना आरक्षण देऊ त्यांना क्लास 1 पासून क्लास 4 आणि IPS दर्जाचे अधिकारी झालेले मराठीचे लेकर आरक्षण आणि ते आता जवळ आणलाय आपण त्याच्यात काय सुट्टी नाही फक्त सगळे एकजूट राहा राजकारण येऊन देऊ नका आता आले तर राजकारणाचे दिवस त्यांनाच काय पळायचं तर पळू द्या आपण पळत ना
पालकमंत्र्यांना बदललं नाही होत. लाईट गेली तरी तर उठला नाही. याचं एक उदाहरण माझ्या लक्षात आलं. मी पिंपळवंडी म्हणून एक बीड तालुक्यात, तिथं एक 70-80 लोक होते. सप्ताह होता आणि त्या सप्त्याला गेलो. मराठा किती ताकदीने एकजूट आला हे उदाहरण सांगतो तुम्हाला. एकदा जर काल्याचं कीर्तन झालं की लोक नीट पंक्तीवर भिडत येत. मग तो कुणी येऊ, मंत्री येऊन द्या, मुख्यमंत्री येऊ द्या, नाही तर कुणी येऊ द्या, नाही तर मोठे महंत पण येऊ द्या, त्यांच्या ध्यानात हे कीर्तन ऐकलं आता जेवणे घरी जाणे. किंवा लग्नात सुद्धा तसंच. एकदा लग्न लागलं की माणसं केक मारतात की नीट घराकडे निघतात किंवा जेवायच्या पंक्तीवर बसतात. त्या पिंपळवंडीला मी उदाहरण बघितलं आणि त्या महाराज सुद्धा परेशान झाले. महाराजांनी त्यांच्या जीवनात पहिल्यांदा ते दृश्य बघितलं. कीर्तन संपून 1 घंटा झाला काल्याचा, कारण मला झाला यायला उशीर. प्रत्येक गावात लोक आडवायचे. मग मी भेटत सगळ्यांना आलो. लोक म्हणले जेव्हा कार्यक्रम होईल तेव्हाच काल्याच्या पंक्तीला जेवायचं. आम्ही गेलो, त्याच्यानंतर 1 घंटा कार्यक्रम चालला. एकही माणूस सुटला नाही, कारण लोकांच्या एक गोष्ट लक्षात आली, आता खायला कधी ना कधीतरी मिळणार आहे, कधी ना कधी दर्शन पण होईल. पण आरक्षणाचा चान्स जर गेला तर आपल्या लेकरांचं उभं वाटलं झालं म्हणून सांगतो. ते दुसरं गाव कोणतं होतं? आनंदगाव का? आनंदगाव. बीड तालुक्यात आणखीन एक आनंदगाव म्हणून गाव आहे, केस तालुक्यात. तिथं कार्यक्रम होता आणि अगोदरच्या दिवशी सकाळी, म्हणजे कार्यक्रम उद्या आहे म्हणून आज सकाळी तिथला एक मुलगा ऍक्सिडेंट मध्ये वारला. त्यांनी मला सांगितलंच नाही. तो मुलगा, आता हे सांगायला सुद्धा इतकं काळजावर दगड ठेवल्यासारखं वाटतंय. आई बापाने गावाने तो मुलगा तसाच हॉस्पिटलला ठेवला. मौत उद्या करू म्हणजे कार्यक्रम झाल्यावर, हे कोणालाच माहिती. व्यासपीठावर चढताना मला कोणीतरी कानात सांगितलं, इथं मुलगा काल ऍक्सिडेंट मध्ये झालाय. आणि आई बापानं मुलाच्या सुद्धा त्यांचं म्हणणं होतं आमचं लेकरू तर गेलंच, आता ते काय आणलं काय ठेवलं काय परत नाही येणार. पण समाजाचा कार्यक्रम आहे, समाजाच्या लेकराचं चांगलं होणार आहे. तुम्ही कार्यक्रम उरकून घ्या, त्याच्यानंतर आपण आमचे संस्कार करू. साहेब, हे साधी गोष्ट नाहीये. हे खूप भयान विषय. त्या आईबापानं आणि गावानं एवढा दुःखाचा डोंगर गावावर असताना काळजावर दगड कसा ठेवला असेल मला कळताच नाही. मी 1 मिनिट सुद्धा लागू दिला नाही. मी व्यासपीठात खाली उतरलो. म्हणलं मी इतक्या दुःख, तुमचं लेकरू का आमचं लेकरू वेगळं नाहीये. मी आनंदात कार्यक्रम नाही घेऊ शकत, हे दुःख आहे. आणि मी इथं भाषण ठोकत बसायचं हे मला शोभत नाही. मी नाही कार्यक्रम घेऊ शकत, कारण ते लेकरू कोणाचं ना कोणाचं तरी होतं. ते आपलंही आहे, त्यांचं आहे म्हणजे आपलं नाही असं नाही. इतका मराठा समाज एकजूट झालाय सध्या राज्यातला लेकरांसाठी. तुम्हाला एवढीच विनंती आहे, अशीच एकजूट ठेवा, आरक्षण मिळेल.
दोनच गोष्टी करा मराठ्यांनी. जाता जाता आता तुम्हाला एवढंच सांगतो, दोनच गोष्टी करा मराठ्यांनी फक्त. आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण मिळूस तर राजकारण याच्यात येऊन देऊ नका. कारण इथं राजकारणी मराठा आरक्षण घेणार आहे, नोकरदार मराठाही घेणार आहे, शेतकरी कष्टकरी मराठाही घेणार आहे, व्यावसायिक मराठा सुद्धा घेणार आहे, सगळाच मराठा आरक्षण घेणार आहे. मग तुम्ही राजकारण आणता कशासाठी? तुमच्या नेत्याकडून बोलायला जाताल तुम्ही तर तुमचा नेता मोठा होईल, तुमच्या पोराला उसं तोडायची वेळ येईल. आज नेत्याकडून बोलायची वेळ नाही, आज जातीकडून बोलायची वेळ आहे. आणि नेत्याची परिस्थिती आत्ताची अशी, ते जातीला बाप मानण्यापेक्षा पक्षाला बाप मानायला लागले. यांनी जातीला बाप मानलं पाहिजे. मराठीने दोनच काम करा आता या एकजुटीत जोरावर. आयुष्याचं पिढ्यांना पारच आपल्या लेकरांना आरक्षण मिळवून द्या. तुमच्या लेकराचं आयुष्यभर कल्याण नाही. आणि मराठ्यांच्या पोरांना आणि लोकांनी सगळ्यांनी व्यसनापासून लांब जा. आपली प्रगती देशात कोणीच रोखू शकणार नाही, कोणी. फक्त व्यसनापासून लांब जा. आपले संसार सुद्धा सुखी नाही. आपले पाहुण्यारावळे आपल्याला नीट बोलत नाही. आपला मित्रपरिवार बी आपल्यापासून तुटायला लागला. व्यसनापासून लांब जा. आणि मी तर 9 वाजले का 9च्या पुढे हातात हात द्यायचाच बंद केला. त्यांनी टाकलेले असते काकानं ते हातात हात घेतलं नीट बोलत नाही मला. मी मोबाईलकडे बघतो तरी मला म्हणतो मोबाईलकडे बघ ना, एक फोटो काढूस. मग हातात हात घेतो, 7-8 फोटो काढतो, मलाच घोडीला येते. इतकी भयान परिस्थिती. फक्त व्यसनापासून लांब गेलो आणि आरक्षण मिळवून दिलं का आपल्या समाजाची प्रगती कोणीच रोखू शकणार नाही. माझी काळजी नका करू, मी नाही हटत आता. यांनी यासाठी लावू द्या, नाही तर काय लावायचे ते लावू द्या. मी जेलमध्ये सडन तुम्हाला शब्द देतो, पण तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय 1 इंच सुद्धा माग असणार नाही. आणि त्यांना मला जेलला नेणं एवढं सोपं नाही. मराठ्यांचा करोडोचा आग्यामुळे त्यांच्या अंगावर पडणार आहे. एवढी सोपी गोष्ट नाहीये. मी जायला नाही देत. याला जेलला नाव द्या, कुठं न्यायचं नाव द्या. आता तर नवीनच डाव आणलाय त्यांनी. सगळे डाव मोडलेत मी, त्यांचे षडयंत्र सगळे मोडलेत. आता एक नवीनच डाव आणलाय. काहीतरी मग म्हणले व्हिडिओ तयार करणार, तर रेकॉर्डिंग तयार करून व्हायरल करणार सरकार. ते नाही का काहीतरी कट करता येतं ना, त्याला काय म्हणते, याचं मुंडकं त्याला बसायचं, त्याचं मुंडकं याला बसायचं, मला बदनाम करायचं. सरकार नाही, सरकारचा बाप जरी आला ना, मनोज जरा हटत नसतो मराठ्यांपाशी. तुला काय बदनामी करायची कर, पण मी हटतच नाही. आता तर हटतच नाही. तुला काय करायचं, कोणते व्हिडिओ टाकायचे ते टाके. आता तर मी हटतच नाही. मी काय वाईट केलंय समाजासाठी? 24 घंटे जीव माझा तळ हातावर घेऊन मी लढतोय. मरायला सुद्धा देत नाही. कोणत्या दिवशी उपोषणात अटॅक येईल हे सुद्धा माहित नाही. तरीही मी मागे सरकत नाही. कारण मला माहिती आहे मरायला प्रत्येक जणच आलाय. असं तसं मरण्यापेक्षा समाजासाठी बलिदान गेलं म्हणून काय फरक पडला. पण करोडो लेकरं मराठ्यांचे सुखी होणार आहेत, आनंदी होणार आहेत. ते सावलीत बसतील, त्यांच्या अंगावर वरती टाकायची. फक्त देवाकडे मी सध्या एकच प्रार्थना करतो, हे उपोषण झाल्यापासून आरक्षण मिळूस तर फक्त माझ्या शरीराला मला साथ द्यावी. यांच्या मुंडकावर पाय देऊनच आरक्षण घेतो, यांना सोडतच नाही आता. कारण माझं शरीर मला कुठलंच साथ देत नाही सध्या. मी घरही बघत नाही, दारही बघत नाही. तुम्ही सांगितलं ते खरंय. मी जरी 7 महिने झाला आणखी उमरा ओलांडला नसला तरी मी या समाजाला मायबाप मानलेलं आहे, दैवत मानलेलं आहे. माझ्या आईबापाची मला कधीच आठवण या समाजाने येऊ दिली नाही. इतकी माया आणि प्रेम माझ्यावर व्यक्त केलं. मी खूप नशीबवान आहे. मी त्रास सुद्धा तितकाच भोगलेला आहे, पण मी हटलो नाही. मुलीचं दुखतंय पण हे खरंय, मी आज जाणार. कारण भेटणं गरजेचं आहे. एकजूट राहा. आरक्षण घेतल्याशिवाय आपल्याला हटायचं नाही. गावोगाव आसपासच्या गावाला सुद्धा सांगा. सगळ्यांना विनंती करा एकजूट राहायचंय म्हणून. आणि 24 तारखेला आपण बैठक लावली. पुढं काय करायचं, पुढची भूमिका काय, पुढची दिशा काय ठरवायची, यासाठी आपण 24 तारखेला आंतरवालीला बैठक लावली. आपण 900 करोडची सभा घेणार आहेत आता. कारण सरकारनं आपल्याला फसवलेलं आहे. सरकारला नीट केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. सरकार कायद्याने छटायला लागलं आपल्याला. आपल्याला सुद्धा सरकारला कायद्याने छटायचं आहे. कायदा त्यांच्यासाठी, आपल्यासाठी पण. आम्हाला रोज नोटीस आहे. महाराष्ट्रात जाळपोळ झाली असं त्यांचं म्हणणं आहे. आणि नोटीस आंतरवालीच्या लोकांना. आंतरवालीनं समाजासाठी लढा उभारला आणि त्यांच्यावर दबाव आणायला लागले. त्यांना नोटीस देताना तुम्ही सरकारनं पोलिसांना नोटीसा दिल्या का?
हल्ला करणारे त्यांना बक्षिसी दिली, आमच्या आई बहिणीचे डोके फोडले तर त्यांना बढती दिली आणि नोटीस आम्हाला देतात. तुम्हाला सुट्टी नाही, तुम्हाला न्याय समान करावा लागणार आहे. आता ते कायद्याने खेटले, आपणही कायद्याने खेळत. आपण 900 एकरवरती सभा घेणार. मायबापा तुम्हाला शेवटची विनंती, तुमच्या लेकरासाठी तुम्हाला लढायचं. जिथं पुढे आपलं ठिकाण ठरणार आहे तिथं गावाचे गावं झाडून बसून आले पाहिजेत. लेकरा बाळासह माता मावल्या सगळ्या माणसाने एकानं इमा करायचा नाही. मराठ्यांची काय शक्ती आहे ती देशाला जगाला एकदा पुन्हा एकदा दाखवून द्यायची. कोणी घरी थांबायचं नाही. एक दिवस सगळ्यांनी कामं बुडवायचे. नोकरदार वर्गांना सुद्धा नोकरी एक दिवस रजा द्यायची. व्यावसायिकांना व्यवसाय बंद ठेवायचे. पण मराठा एकही मागा न राहायला पाहिजे. 24 तारखेला आपल्या परिसरातून मला वाटतं माधुगिरीच्या पद्धतीने जेवणाची व्यवस्था करायला पाहिजे आपण. 24 तारखेला दुपारी बघा, तुम्हाला जर शक्य असलं तर घरात 2-2 भाकरी जास्तीचा टाकायला लावायच्या. भाज्या महाराष्ट्रातून लोक येणार आहेत, ट्रॅक्टरमध्ये भरायच्या ना अंतरवलीला 11 वाजताच्या आत सकाळी आणून घालायचे. असे जर तुमच्याकडचे 5-7 गावं झाले तर ते 24 तारखेची दुपारची व्यवस्था करतील आणि 23 तारखेला सुद्धा महाराष्ट्रातून मुक्कामी येणार आहेत लोक. ते पलीकडचे काही गावं करणार आहेत. कारण आपण पैसा कोणाकडूनच घेत नाही. 2-2, 4-4 भाकरी जर एका एकाने घरातल्या केल्या 2 माणसाच्या, तर येणारा किती समाज असला तरी सुखानं जीवन वापस जातो. 24 तारखेला आसपासचे गावही जागे करा. तुमचंही गावातले सगळ्या बांधवांनी बैठकीला या आणि जितके मित्र आहेत तितके पाहुणे, जिथपर्यंत तुमचे संपर्क आहेत तिथपर्यंत सांगा या म्हणून. कारण एका गावातून किमान 2 तरी लोक जरी आले ना तरी बैठकीत काय ठरलंय ते गावात जाऊन गावाची बैठक घेऊन सांगणार आहेत. बैठकीत असं असं ठरलंय, ते कायद्याने खेटायचं ठरलंय, आपलं वाटोळं करायचं ठरवलंय. आपणही त्यांना कायद्यानेच खेटायचं. त्यांसाठी मग आपल्या लेकरांचं वाटलं तर त्यांचं पण राजकीय करिअरचं वाटलं, त्याला नाविलाज आहे मराठ्यांचा. आणि एवढा मोठा समुदायाच्या विरोधात सरकारनं जाणं त्यांच्यासाठी सोपं नाही. पण मुलं डोळ्यासमोर ठेवा, राजकीय नेता डोळ्यासमोर ठेवू नका. त्याला जर डोळ्यासमोर ठेवलं तर तो मोठा होणार आहे, त्याचे लेकरं मोठं होणार आहे, तुमच्या लेकरांचं आयुष्याचं वाटोळं होणार आहे. त्यामुळे आरक्षण आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. तुम्हाला जाता जाता माझा शब्द आहे, माझा जीव जरी गेला तरी तुमच्या लेकरांना आरक्षण देऊ. तुमच्या पोरांच्या डोक्यावर आरक्षणाचा गुलाल टाकल्याशिवाय इंच मागं सरकारणार नाही, हे शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय श्री. एक मराठा, एक मराठा. मनोज दादा तुम आगे बढ़ो. या ठिकाणी आपण जेवणाची सोय केली दादा. मनोज जरांगे पाटील टाकळी अंबड या ठिकाणी पोहोचते आणि टाकळी अंबडची या ठिकाणची आढावा बैठक संपलेली आहे. रस्त्याची सोय त्याच्यानंतर दादांनी आव्हान केलंय की ते 24 तारखेला प्रत्येकानं म्हणजे आंतरवाली सराटी या ठिकाणी यायचंय. ही सर्व दृश्य आपण पाहतोय टाकळी अंबड या ठिकाणी. इथे बसलेले जे बाहेरून आलेले आणि गावातील सर्व मंडळींना विनंती आहे की खाली बसाय. जेवणाची सोय केलेली आहे, जेवल्याशिवाय कोणीही जाऊ नका. टाकळी अंबड येथील हे सर्व दृश्य आपण पाहतोय. सर्वच जी काही दृश्य आहेत ही बोलकी लहान लहान लेकरं सुद्धा दादांच्या स्वागतासाठी सज्ज झालेली होती आणि सर्व दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. ही टाकळी अंबड या गावातली दृश्य आहेत आणि कारण हे प्रत्येकापर्यंत पोहोचणं हे गरजेचं आहे. आदरणीय मनोज जरांगे पाटील या ठिकाणी आहेत आणि टाकळी अंबडची ही सर्व सभा असेल किंवा ही आढावा बैठक होती. या ठिकाणी प्रत्येक गावातून गावातला प्रत्येक जण घरातल्या लहान लहान लेकरांसोबत या ठिकाणी पाहायला मिळाला. कारण हे टाकळी अंबड हे जे गाव आहे हे गाव संभाजीनगर या जिल्ह्यातलं गाव आहे आणि ही सर्व छोटी छोटी मुलं सुद्धा या गावातली या ठिकाणी पाहतोय आपण. ही टाकळी अंबड या ठिकाणची उपस्थित आहे. ही सर्व दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. पंचमुखी हनुमान मंदिर आहे, राम लक्ष्मण सीतेचं मंदिर आहे आणि ही सर्व दृश्य आहेत या ठिकाणी आपण टाकळी अंबडच्या या ठिकाणची आपण पाहतो आहोत.